संघं नमामि अहं वन्दामि पुनः तुम्ही म्हणता बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि आणखी वरचे देव भिक्षू भिक्षुने, खालचे देव घरातले नोकर चाकर, या 6 देवांची पूजा केल्या आणि त्याला माहित असते की मला केव्हाही ते कामात येईल. तर ज्यांचं बँक बॅलन्स किंवा मालमत्ता आहे जन्माचा सुसंस्कार आहे. वंदन करा. सर्वांनी म्हणा भगवंतं अभिवादेमि. एक वेळेस वंदन करा. स्वाक्षातो दुसऱ्यांदा वंदन करा. सोपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. ओकास वंदामि भन्ते खमतु मे भन्ते द्वितीयम्पे तृतीयम्पे ओकास अहं भन्ते तिसरनेन सह पंचशीलं धम्मं याचामि शीलं देतमे भन्ते द्वितीयम्पे. उपकृत करा त्रिशरण पंचशील देव. यमहं वदामि तं वदेथ. नमो तस्स भगवतो अरहतो. त्रिशरणागमनं सम्पूर्णं पाणातिपाता वीरमणि शिक्षापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वीरमणि शिक्षापदं समादयामि. मुसावादा वीरमणि सुरामेरयमज्जपमादठाना वीरमणि शिक्षापदं समादयामि. त्रिशरणेन सदिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा प्रमादेन सम्पादेत. साधु 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 आमीन. यानंतर पुढील विधी पूज्य भदंत ज्ञानदक्षिणजी थेरो हे पूर्ण विधी पार पाडतील. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी एक कर्डक नावाचे सद्ग्रस्त होते. वामनदादा कर्डक सोडून दुसरे कर्डक होते. त्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं होतं की 3 गोष्टी करू नयेत आणि 3 गोष्टी कराव्यात. 3 गोष्टी दीक्षित बौद्धांनी करू नये. लग्नामध्ये नारळ पूजेसाठी ठेवू नये, कारण ते नागवंशी लोकांना म्हणजे पुष्पशृंग मित्राच्या नंतर भिक्षूंचे डोके कापून ते गुढीपाडव्याच्या दिवशी पूजेचं ठिकाण ठेवलं होतं आणि नागवंशी लोकांचं डोकं पुजण्याचं ते प्रतीक म्हणून नारळ ठेवतात. म्हणून बाबासाहेब म्हणतात की बौद्धांनी पूजेमध्ये नारळ ठेवू नये. एक. दुसरी गोष्ट, सप्तपदी करू नये. सप्तपदी म्हणजे पूर्वी बहुजनांच्या पोरी लग्न झाल्यानंतर शुद्धीकरण. आम्ही भूमीवरले देव आहोत म्हणून सप्तपदी करण्याची परंपरा सुरू झाली होती की पहिला राऊंड मारून घोषणा करायची ब्राह्मण आहे का, नसेल तर पुढचा एक पाऊल, ब्राह्मण आहे का नाही, असे एक पाऊल ती पोरगी पुढे जाते. 6व्या नंबरला बराबरीत येते आणि जर सारेच असेल तर आम्हाला ती देऊन टाका, कन्यादान करा, तर कन्यादान करायचं नाही. असे भांडेपोटी देणं चांगली गोष्ट आहे, पण कन्यादान म्हणजे मुलगी दान करून टाकायची नाही. या 3 गोष्टी करू नका. नारळ ठेवू नका, सप्तपदी करू नका आणि कन्यादान मुलगी दान ब्राह्मणाला करू नका. विधी कर्त्यांनी आपल्या जवळ ठेवून दुसरं टोक मुलामुली जवळ द्या. एक गोष्ट.
दुसरी गोष्ट त्यांना त्रिसरणासहित पंचशील द्या आणि जास्त नाही तर महामंगल सूत्राचा पाठ करून त्यांच्याकडून कर्तव्य ओतून घ्या. अशा 3 गोष्टी बाबासाहेबांनी करायला सांगितलेल्या आहेत, त्याच या ठिकाणी होणार आहेत. आपण सगळ्यांनी ते हात जोडून ऐकायचं आहे. पूज्य यश प्रज्ञाबोधीजी महातेरो विशेष रूपाने आपल्यासाठी लाभलेलं एक पुण्यक्षेत्र आहे, म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा जीवित पर्यन्तं आवक संग उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संगो पुरुष पुगला येस भगवतो सावक संगो आहुनेयो सपठानेषु पतितितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपः सपारि विजयाङ्गक पक्वसापयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते एवज्जेन साब दुःख साब भय साब रोग विनाशतु एतेन साच वज्जेन होतु ते जय मंगलम. साधू म्हणा सर्वांनी 3 वेळेस साधू साधू सा, ज्यामध्ये 38 साच मंगलानि अचिंतयो आकंकमानसोत्तानं गृहे मंगलं पंडितानं च सेवना पूजा च पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. बाहो सचंचसि पंच विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च जलानि अचिंतयो आकंकमानसोत्तानं गृहे मंगलं पंडितानं च सेवना पूजा च पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. बाहो सचंचसि पंच विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं उत्तमं. दानं च धम्मचर्या च ज्ञातकानं च संगहो अनवज्यानि कर्माणि एतं मंगलमुत्तमं. आरती विरति पापा मज्जपानाच संयमो अपमादो च धम्मेषु एतं मंगलमुत्तमं. गारवो च निवातो च सन्तुष्टे च कथन्युता कालेन धम्मसवनं एतं मंगचर्या च आर्य सच्चानदर्शनं निब्बान सच्चिकिर्या च एतं मंगलमुत्तमं. पोट्टसलोकधम्मे चेतमङ्गलमुत्तमं. एतादृशानि कृतवान् सपथामपराजिता साधु साधु साधु. त्यानंतर उभे राहा, समोरासमोर चेहरे करून उभे राहा. समाधिनी मितसायुधन्तं दानादिधम्म विधिना जित्वा मुनिन्दो तन्ते दशा भवतु ते जय मंगल.
मारा तेरे कमबियो जेता सापरम कांति सुदंत विधिना जितवा मुनिंदो वतुते जय मंगलानि नालागिरि गजवरं अतिमतभूतं दावाग्य चकमसनि वसुदारुणं भवतु ते जय मंगलानि उखितखागमतिहाथ सुदारुणन्तं धावन्ति योजनपथं गुलिमालवन्तं ईद्विविसङ्कतमनु जीवतु ते जय मंगलानि कट्वानकटमुदरं एव जितवा मुनिन्दो तन्ते दशा भवतु ते जय मंगलानि मारा तेरे कमबियो जेता सापरं कांति सुदंत विधिना जितवा मुनिंदो वतु ते जय मंगलानि नालागिरि गजवरं अतिमतभूतं दावाग्य चकमसनि वसुदारुणं भवतु ते जय मंगलानि उखितखागमतिहाथ सुदारुणन्तं धावन्ति योजनपथं गुलिमालवन्तं ईद्विविसङ्कतमनु जीवतु ते जय मंगलानि कट्वानकटमुदरं एव गाभिनीया सिंचाय दूतवचनं जनकाय माजे संतेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जय मंगलानि सेतुं वादाभिरोपितमनं अत्यन्धभूतं पञ्जापदीपजलितो जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जय मंगलानि पोतेन थेर भुजगे नदमापयन्तु ये तेजसा सुरे लोके परमि च साधु आराम से टाका हळू आता हे नवरदेव नवरी झाले आता तिसरा साधू जोपर्यंत म्हणतात तोपर्यंत शांत बसा सुखदेव केदारे आजपासून कोमल यांना माझी पत्नी म्हणून स्वीकार केले आहे माझ्या पत्नीचा मी माझ्या पत्नीचा अवमान करणार नाही करणार नाही सन्मान करेल मी माझ्या पत्नीला धनधान्यांनी अलंकारांनी संतुष्ट ठेवेल मी व्यभिचार करणार नाही मी नेहमी पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत करेल मी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेचे पालन करेल मी आजचे हे पती पत्नीचे पवित्र नाते शेवटच्या श्वासापर्यंत टिकून ठेवेल अशी प्रतिज्ञा भगवान बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर बौद्ध भिक्षूंच्या साक्षीने माता पिता समक्ष वसुज्ञ उपासक उपासिकांच्या हजेरीमध्ये पवित्र बौद्ध विहारांच्या प्रांगणामध्ये घेत आहे साधू 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 जय भीम आज त्यांचं नाव यांना माझा पती म्हणून स्वीकार केले आहे मी माझ्या पतीचा अवमान करणार नाही सन्मान करेल मी घरातील
नतांदुचरितं चरे धम्मचारे सुखं सेति अस्मिन् लोके परं च साधु। आराम से टाका हळू। आता हे नवरदेव नवरी झाले। आता तिसरा साधू जोपर्यंत म्हणतात तोपर्यंत शांत बस। नितांत सुखदेव केदारे आजपासून कोमल यांना माझी पत्नी म्हणून स्वीकार केले आहे। माझ्या पत्नीचा मी माझ्या पत्नीचा अवमान करणार नाही, अवमान करणार नाही, सन्मान करेल। सन्मान करेल। मी मी माझ्या पत्नीला माझ्या पत्नीला धनधान्यांनी धनधान्याने अलंकारांनी अलंकाराने संतुष्ट ठेवेल। संतुष्ट ठेवेल। मी मी व्यभिचार विचार करणार नाही। करणार नाही। मी मी नेहमी नेहमी पाहुण्यांचे पाहुण्यांचे हसतमुखाने हसतमुखाने स्वागत करेल। स्वागत करेल। मी मी बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी दिलेल्या दिलेल्या 22 प्रतिज्ञेचे 22 प्रतिज्ञांचे पालन करेल। पालन करेल। मी मी आजचे हे आजचे हे पती पत्नीचे पती पत्नीचे पवित्र नाते पवित्र नाते शेवटच्या श्वासापर्यंत श्वासापर्यंत टिकून ठेवेल टिकवून ठेवेल अशी प्रतिज्ञा अशी प्रतिज्ञा भगवान बुद्ध भगवान बुद्ध बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर प्रतिमेसमोर बौद्ध भिक्षूंच्या बौद्ध भिक्षूंच्या साक्षीने साक्षीने माता माता पिता पिता समक्ष समक्ष वसुज्ञ वसुज्ञ उपासक उपासक उपासिकांच्या उपासिकांच्या हजेरीमध्ये हजेरीमध्ये पवित्र पवित्र बौद्ध विहारांच्या बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये प्रांगणामध्ये घेत आहे। घेत आहे। साधू 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 जय भीम। जय भीम। बेटा घेत आज त्यांचं नाव घेतो। यांना माझा पती म्हणून स्वीकार केले आहे। मी माझ्या पतीचा अवमान करणार नाही, स्वागत करेल। मी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेचे पालन करेल। मी आजचे हे पती पत्नीचे पवित्र नाते शेवटच्या श्वासापर्यंत टिकून ठेवेल अशी प्रतिज्ञा भगवान बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर बौद्ध भिक्षूंच्या साक्षीने माता पिता समक्ष सुज्ञ उपासक उपासिका व पवित्र विहाराच्या प्रांगणामध्ये घेत आहे। साधू साधू चिंतामण साधू साधू जय भीम। 5 प्रतिज्ञा जरी ज्या मुला मुलींनी पाळल्या त्यांच्या जीवनामध्ये कधीच वाद कटकट भांडण तंटा कधीच होत नाही। त्यांना कोर्ट कचेरीच्या पायऱ्या कधी ओलांडायची गरज पडत नाही। ह्या बुद्धाने दिलेल्या डायरेक्ट पती पत्नीचा दोघांनी एकमेकाचा अपमान करायचा नाही, सन्मान करायचा, दोघांनी सदाचारात जीवन जगायचं, दोघांनी पाहुण्यांचं हसतमुखाने स्वागत करायचं, पतीनं पत्नीला संतुष्ट ठेवायचं धनधान्यांनी, यांनी बी त्यांची संपत्ती जपून ठेवायची। किती सुंदर वचन दिलेले बुद्धाने। जे कोणी जपन तर त्यांचे सर्व सुखाचे मार्ग खुले होतात। आता तिसरा साधू झाल्यानंतर मग यांच्यावर पुष्पवृष्टी करा, टाळ्या वाजवा आणि जेवढा काय आनंद साजरा करायचा तेवढा करू शकता तुम्ही। नतावता धम्मधरो यावता बहुभासती योच अपंपि सुतवानं धम्मं कायेन पश्यति साधू। सर्वांनी टाळ्या वाजवा। महत्वाची सूचना आहे की आपण कुणीही जेवल्याशिवाय जाता कामा नये। आपली या ठिकाणी सुंदर असं सुग्रास भोजनाची या ठिकाणी या जोगदंड परिवाराकडून या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। ज्ञानागदेन विधिना जितवा मुनिंदो तंते जसा भलाट गाथा योवाच को दिन दिने सरते मतंली हेत्वाननेक विविधानि चुपदवानि मोक्षं सुखं अधिगमेय नरो सपन्नोति पापस अकरणं सचेत परियोगपनम् एतं बुद्धानुशासनं साधु।
हळू टाक. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारे सुखं सेति अस्मिन् लोके परं च साधु. आरामशी टाका, हळू. आता हे नवरदेव नवरी झाले. आता तिसरा साधू जोपर्यंत म्हणतात तोवर शांत बस. कान सुखदेव केदारे आजपासून कोमल यांना माझी पत्नी म्हणून स्वीकार केले आहे. तुझ्या पत्नीचा मी माझ्या पत्नीचा अवमान करणार नाही, अवमान करणार नाही, सन्मान करेल. सन्मान करेन. मी मी माझ्या पत्नीला माझ्या पत्नीला धनधान्यांनी धनधान्याने अलंकारांनी अलंकाराने संतुष्ट ठेवेल. संतुष्ट ठेवेल. मी मी व्यभिचार विचार करणार नाही. करणार नाही. मी मी नेहमी नेहमी पाहुण्यांचे पाहुण्यांचे हसतमुखाने हसतमुखाने स्वागत करेल. स्वागत करेन. मी मी बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी दिलेल्या दिलेल्या 22 धम्मविधिना जितवा मुनिंद तंते जसा भवतु ते जय मंगलानी मारा तेरे कमबियो जेता साबरम हंती सुदंत विधिना जितवा मुनिंदो भवतु ते जय मंगलानी नालागिरी गजवरं अतिमातभूतं दावाग्य च कमसनी वसुदारुणं भवतु ते जय मंगलानि उखित खागमतिहाथ सुदारुणन्तं धावन्ति योजनपथं गुलिमालवन्तं ईद्विदिसङ्कतमनु जीवतु ते जय मंगलानि कट्वानकटमुदरं एवगाभिनीया सिञ्चाय दूतवचनं जनकाय माजे संतेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तन्ते जसा भवतु ते जय मंगलानि सेतुं वादाभिरोपितमनं अति अन्धभूतं पन्यापदीपजलितो जितवा मुनिन्दो तन्ते जसा भवतु ते जय मंगलानि पोते नथेर भुजगे नदमापयाक्ष सुज्ञ उपासक उपासिका व पवित्र विहाराच्या प्रांगणामध्ये घेत आहे. साधू साधू चिंतामण साधू साधू जय भीम. 5 प्रतिज्ञा जरी ज्या मुला मुलींनी पाळल्या त्यांच्या जीवनामध्ये कधीच वाद कटकट भांडण तंटा कधीच होत नाही. त्यांना कोर्ट कचेरीच्या पायऱ्या कधी ओलांडायची गरज पडत नाही. त्या बुद्धाने दिलेली आहे डायरेक्ट. पती पत्नीचा दोघांनी एकमेकाचा अपमान करायचा नाही, सन्मान करायचा, दोघांनी सदाचारात जीवन जगायचं, दोघांनी पाहुण्यांचं हसतमुखाने स्वागत करायचं, पतीनं पत्नीला संतुष्ट ठेवायचं धनधान्यांनी, यांनी बी त्यांची संपत्ती जपून ठेवायची. किती सुंदर वचन दिलेले बुद्धाने. जे कोणी जपन तर त्यांचे सर्व सुखाचे मार्ग खुले होतात. आता तिसरा साधू झाल्यानंतर मग यांच्यावर पुष्पवृष्टी करा, टाळ्या वाजवा आणि जेवढा काय आनंद साजरा करायचा तेवढा करू शकता तुम्ही. नतावता धम्मधरो यावता बहुभासती योच अपंपि सुतवानं धम्मं कायेन पश्यति साधू. सर्वांनी टाळ्या वाजवा. महत्वाची सूचना आहे की आपण कुणीही जेवल्याशिवाय जाता कामा नये. आपली या ठिकाणी सुंदर असं सुग्रास भोजनाची या ठिकाणी या जोगदंड परिवाराकडून या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी भोजन ग्रहण केल्याशिवाय जाऊ नये आणि लगेचच आपली व्यवस्था सुरू झालेली आहे. आपण लाईन येऊन त्या ठिकाणी
या ठिकाणी 2 टेबल लावण्यात आलेले आहेत. एका टेबलवर महिलांनी जावं आणि दुसऱ्या टेबलवर पुरुषांनी. सभेन्तियो विभाजन्तो सापरोगो विनाशतु माते भवन्तु अन्तरायो सुखी दीर्घायु